हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती। मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते। तर इथे बघू शकता एक ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे आणि खूप सुंदर असा ब्लाऊजचा कलर आहे आणि कटोरी ब्लाऊज होता हा आणि बॅकला राऊंड नेक होता आणि ही एवढीच किनार उरलेली होती जी मी पाठीमागच्या साईडला लावून टाकलेले आहे। तर हा एक आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि ह्याबरोबरच अजून एक ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे। तर तो ब्लाऊज स्टिच करताना बराच वेळ गेला त्या ब्लाऊजमध्ये आणि हे दोन ब्लाऊज आणि 3 साड्या ज्या होत्या त्या फॉल बिडिंग करून घेतलेल्या आहेत आणि त्या 3 साड्यांवरचे ब्लाऊजही मला कटिंग करायचे होते। तर आता हे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ते ब्लाऊज कट करण्यासाठी मी इथे बसलेले आहे। तर हा जो ब्लाऊज होता तो खूप बराच वेळ गेला हा ब्लाऊज शिवता शिवता, कारण ह्याच्यावर पूर्ण बाहीला आणि बॅक नेकला स्टोन वर्क होता। तर आता ब्लाऊज कटिंग करायचा तर खूप कंटाळा आलेला होता, कारण रात्रीचे वाजले होते 11 आणि तरीसुद्धा मी हे ब्लाऊज कटिंग करण्यासाठी बसली होती, कारण हे उद्या ब्लाऊज मला स्टिच करून द्यायचे होते आणि उद्या मला बाहेरही जायचं होतं। त्यासाठी मग आता कटिंग करून ठेवते, म्हणजे उद्या सकाळी मला लवकर शिवता येतील। म्हणून मग कितीही कंटाळा आला तरी कामाचा आळस न करता काम हे केलंच पाहिजे। आणि मग आता रात्रीचे जवळजवळ 11 वाजलेले आहेत। एका बाजूला TV चालू होती आणि अंथरूण घालून घेतलेलं आहे। काम उरकले की लगेच जाऊन पडायचं असा विचार मनामध्ये चालू होता आणि मग हे ब्लाऊज कट करायला बसले। त्यापैकी तिन्ही ब्लाऊज आपले कट करून झालेले आहेत आणि हे ब्लाऊज कट केल्यानंतर मी तुम्हाला हा ब्लाऊज दाखवतोय। त्याच्यावर इतके स्टोन होते की जवळजवळ 2 तास हा ब्लाऊज शिवण्यामध्ये गेला। अस्तरचा ब्लाऊज होता शिवाय, आणि बॅक नेकला खूप स्टोनने भरलेला होता आणि हे स्टोन खूप असे कडक होते, त्यामुळे सुया कटाकट तुटत होत्या। बरेच सुया, जवळजवळ 2 ते 3 सुया ह्या ब्लाऊज शिवताना माझ्या तुटलेल्या आहेत। तर ह्याला बॅक नेकला गळा दिलेला होता त्यांनी आणि राऊंड नेक होता त्याप्रमाणे तो गळा केलेला आहे आणि बाहीलाही असंच वर्क होतं खड्यांचं। तर असा हा ब्लाऊज कलर आणि त्याच्यावरचं जे वर्क आहे ते खूपच सुंदर होतं, म्हणजे त्याला प्रिंट केलेली होती आणि त्याच्यानंतर मग स्टोन वर्क केलेलं होतं। तर अशा पद्धतीचा हा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि असे ब्लाऊज शिवायचं म्हटलं की खूप त्रासदायक होतं आणि नको वाटतात असे ब्लाऊज शिवणं म्हणजे। तर चला, आता माझं सगळं काम उरकून झालेलं आहे रात्रीचं, उद्याची कटिंगही करून ठेवलेली आहे आणि हा आता दुसऱ्या दिवशी शूट केलेला व्हिडिओ आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी माझे हे 2 ब्लाऊज स्टिच करून झालेले आहेत। हा एक ब्लाऊज होता जो मी रात्री कट करून ठेवलेले 3 ब्लाऊज, त्यापैकी हे 2 ब्लाऊज माझे स्टिच करून झालेले आहेत। हा ब्लाऊज होता 32 साईजचा आणि खूप साधा सिंपल गळा होता याचा गोल, आणि फक्त नाडी लावली बॅकला आणि छोटेसे लटकन केलेले आहेत आणि 32 साईज होता त्यामुळे पटकन शिवून झाला। आणि हा जो ब्लाऊज होता त्यालाही बराच वेळ लागला, कारण हा 40 साईजचा ब्लाऊज होता आणि ह्याची हाईट ही खूप जास्त होती, 15.5 हाईट होती। तर असे हे 2 ब्लाऊज माझे स्टिच करून झालेले होते आणि दुपारचे जवळजवळ वाजलेले आहेत 1:30 ते 1:45 आणि मला जायचं होतं बाहेर। त्यासाठी मी रात्री हे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले होते का जेणेकरून मी हे शिवून मला बाहेर जाता येईल। मग सकाळी या 3 ब्लाऊजांपैकी हे आपले 2 ब्लाऊज शिवून झालेले आहे आणि मी माझं सर्व कामं उरकून घेतली, घरातली जेवण वगैरे झालं आणि मग दुपारच्या वेळेस मला जायचं होतं बाहेर, म्हणून मी बाहेर जाण्यासाठी आणि खूप छान असं कडक ऊन पडलेलं होतं आणि थंडी तर इतकी भयंकर पडायला लागलेली आहे, त्यामुळे अशा उन्हात बाहेर गेलं की जरा बरं वाटतं आणि मग मी निघाली बाहेर। तर बाहेरचं काम उरकून मी जवळजवळ संध्याकाळी 6-6:30 वाजता घरी आली आणि घरी आल्यानंतर संध्याकाळचा चहा वगैरे झाला। स्वयंपाकाचा अजूनही काही पत्त्या नव्हता, पण त्या 3 ब्लाऊजांपैकी एक ब्लाऊज माझा राहिलेला होता, तो ब्लाऊज मी शिवायला घेतला आणि तो ब्लाऊजही अस्तरचा होता आणि रेड ब्लाऊज जो मी तुम्हाला सकाळी दाखवला त्या पद्धतीचाच हा ब्लाऊज होता, म्हणजे ते एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज होते आणि ते मला आज तयार करून उद्या द्यायचे होते, त्यामुळे मग हा ब्लाऊज आपला राहिलेला होता, तो ब्लाऊज मी शिवायला घेतला। तर हाही 40 साईजचा ब्लाऊज आणि 15.5 इंच उंचीचा आहे आणि स्लीव्स याचे आहेत 7.5 इंचाचे।
तर हाही बराचसा मोठी साईज असल्यामुळे या ब्लाऊजलाही 1.5 तास आपला गेलेला आहे. अस्तरचा ब्लाऊज आहे शिवाय. तर हा ब्लाऊज माझा इथे जवळजवळ होत आलेला आहे. त्याची फिटिंग फक्त बाकी होती आणि इथे आईला थोडंसं शूट करायला सांगितलेलं आणि ती बसली होती बेडवर आणि झोपलेली आणि झोपता झोपता तिने हे असं वर खाली थोडंसं शूट केलेलं आहे. तर तुम्ही ते समजून घ्या. हां, तर अर्धी मी दिसते अर्धी नाही दिसत या पद्धतीने तिने शूट केलेलं आहे. म्हटलं आता एवढं क्लिप टाकावी म्हणून मग मी ही क्लिप जॉईन केली आहे. तर हाही माझा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि बॅकला राऊंड नेक होता, पुढे कटोरी होता, त्यामुळे पटकन शिवून झालेलं आहे. तर असे हे 3 ब्लाऊज आपले शिवून झालेले आहे. बाहेरची कामे, घरातली कामे, याबरोबरच शिलाईची कामे, यामुळे बराच ताण येतो आणि ही सगळी कामे उरकता दिवस कुठे आणि कसा जातो ते कळतच नाही. तर चला असू द्या, ही आपली रोजचीच कामे आहेत. कधीतरी खूप अवघड जातं या कामातून जाणं म्हणजे. आणि आजचा दिवस खूपच हॅट्रिक गेला, खूप म्हणजे खूप बिझी गेला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करत चला आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा, चॅनेलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा. तर चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि स्वयंपाकाचा अजूनही पत्त्या नाही. आता जवळजवळ वाजलेले आहेत 8:30 आणि आता बघूया दुपारचं काय काय आहे आणि त्यानंतर मग थोडं काहीतरी स्वयंपाकाचं बनवणार आहे आणि जेवून आजचा दिवस संपवणार आहे. तर चला बाय बाय, टाटा.